तर रात्रभर मुसळधार पावसानंतर सकाळी पावसानं पुण्यामध्ये काहीशी विश्रांती घेतली आहे। पुण्याजवळच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय। खडकवासला धरणातून 9000 क्युसेकनं सुरू केलेला विसर्ग सकाळी 8 वाजता कमी करून 4000 क्युसेक करण्यात आला। मात्र रात्रभर झालेल्या पावसामुळे नदीपात्रात काही प्रमाणात पाणी आलंय। भिडे पुलावरून आढावा घेतलाय शिवानी पांढरे हिनं। रात्रभर पडलेल्या पावसानंतर आज सकाळी पुण्यात पावसानं काही प्रमाणात विश्रांती घेतली आणि पुण्यात ढगाळ वातावरण दिसतंय। आपण जर बघितलं तर पुण्याच्या आजूबाजूचा जो घाट परिसर आहे तिथे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मागचे 3 दिवस झाले या घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे आणि त्याचमुळे खडकवासला धरण आणि धरण साखळी असणारे बाकी लहान मोठे धरण आहे त्यात मोठा पाणी साठा तयार झालेला आहे। एवढंच नाही तर खडकवासला धरणातून काल 9000 क्युसेक लिटरनं पाण्याचा विसर्ग आहे तो नदीपात्रात सोडण्यात आला होता आणि आज सकाळी 8 वाजता हा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आला आहे। मात्र नदीपात्रातली जर परिस्थिती आपण बघितली तर नदीपात्रात काही प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। एवढंच नाही तर आज दुपारनंतर देखील पावसाच्या सरी असण्याचा अंदाज आहे तो हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। एवढंच नाही तर घाटमाथ्यावर जर अजून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर खडकवासला धरणातनं विसर्ग वाढवण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।